Stay tuned, everybody. Thanks very much for this beautiful, wonderful presence. Yes. कसे आहात सर्वजण? How do you do, everybody? Everything good and right? Great. Nice. Okay, done. चलो, let's get started. I'm going to write one simple sentence here on the board. तुम्ही मला सांगणार आहे how can we make the English translation of. ठीक आहे? Simple Marathi sentence I will write here on the board. Please let me know what will be the English translation. Here we go. The very simple one. मला सांगायचं आहे. So, come on everybody, please let me know fast. Very simple sentence in front of you all. What it is? तो दयाळू आहे. चला करा बरं वाक्य इंग्रजीमध्ये. काइंडली डू इट एव्हरीबडी इन इंग्लिश. सेंटेन्स काय आहे? तो दयाळू आहे. कसं होईल? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. सगळ्यांनी खाली चॅट बटन वर क्लिक करा, न्यू चॅट वर क्लिक करा, पल्लवी मॅम नाव दिसेल त्यावर क्लिक करा, इन्व्हाइट करा. चॅट बॉक्स मध्ये मेसेज करता येतो. तो दयाळू आहे. बिकॉज इन इंग्लिश वॉट ही इज काइंड. तो दयाळू आहे. इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश he is kind. He is kind. Okay, done. बरं. आता हेच वाक्य जर का मला म्हणायचंय पास्ट टेन्स मध्ये तर मी कसं म्हणेल की तो दयाळू होता. बरोबर आहे? हाऊ विल बी से? तो दयाळू होता. करा आता इंग्लिश मध्ये. तो दयाळू होता. इट बिकम्स इन इंग्लिश. कसं होतं इंग्लिश मध्ये? ही वॉज kind. अगदी बरोबर आहे. He was kind. Okay. आणि हेच जर का फ्युचर मध्ये कसं होईल? तो दयाळू असेल. तो दयाळू असेल. तो दयाळू असेल. तर असेल म्हणलं तर आपण काय यूज करतो? विल बी यूज करतो. कारण फ्युचर टेन्स नाही का? पण ही विल बी kind. रेडी सेंटेन्सेस? सेंटेन्सेस तयार झाले 3 तुमच्या समोर. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. तो दयाळू आहे. ही इज काइंड. तो दयाळू होता. ही वॉज काइंड. तो दयाळू असेल. ही विल बी काइंड. ओके, ब्युटिफुल. असतात काही सेंटेन्स ट्राय करून बोल. कृतज्ञ आहे. कृतज्ञ आहे. तर इंग्रजीमध्ये कृतज्ञ म्हणजे सिंपल लँग्वेज मध्ये आभारी आहे ना. तिच्या एखादी कोणीतरी खूप मदत केली सो ती खूप कृतज्ञ आहे. काय म्हणायचं इंग्लिश मध्ये? व्हॉट इज द वर्ड वी कॅन यूज फॉर इट? ती कृतज्ञ आहे. There is a very specific word for it. You can use she is grateful. काय म्हणू शकता तुम्ही? ती कृतज्ञ आहे. You can say it in English. What? She is grateful. She is grateful. Okay, the next one. ती कृतज्ञ होती. ती कृतज्ञ होती. करा आता इंग्लिश मध्ये पटापट लवकर इन द चॅट बॉक्स. ती कृतज्ञ होती. इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश व्हॉट? ऍब्सोल्युटली करेक्ट. ती कृतज्ञ होती. शी वॉज ग्रेटफुल. ओके. आणि हेच जर का सेंटेन्स आपण बोललो फ्युचर टेन्स मध्ये
तर कसं होणार? ती कृतज्ञ असेल. ती कृतज्ञ असेल. मग हाऊ इट बिकम्स इन इंग्लिश? ती कृतज्ञ असेल. शी विल बी ग्रेटफुल. शी विल बी ग्रेटफुल. ओके क्लिअर? ती कृतज्ञ आहे. शी इज ग्रेटफुल. ती कृतज्ञ होती. शी वॉज ग्रेटफुल. ती कृतज्ञ असेल. शी विल बी ग्रेटफुल. आय एम ग्रेटफुल. आय एम सो ग्रेटफुल टू हॅव यू ऑल इन माय क्लास. मी खूप कृतज्ञ आहे. आय एम सो ग्रेटफुल फॉर माय पेरेंट्स. Absolutely, this we can make. Okay, अजून एक सेंटेन्स मला घ्यायचंय. मी काम आहे. तर इंग्लिश मध्ये मी काम आहे. करा बरं इंग्रजीमध्ये. एव्हरीबडी प्लीज ट्राय. मी ठाम आहे. इंग्लिश मध्ये वाक्य कसं होणार आहे? Tell me, tell me, tell me. हम्म. ठाम. कणखर. कणखरला इंग्लिश मध्ये काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला? डू यू नो व्हॉट इज मीन टू बाय? ठाम. कणखर काय बोलतो बरं? हा. मी ठाम आहे. आय एम रेझिलियंट. काय बोलायचं? रेझिलियंट. रेझिलियंट म्हणजे ठाम, कणखर. काही प्रॉब्लेम आला तरी सावरू शकतो एवढं ठाम, कणखर. मला फक्त रेझिलियंट. आय एम रेझिलियंट. हा, स्ट्रॉंग तर आहे. सध्या नॉर्मल वर्ड झाला. आपल्याला थोडस, आपल्याला थोडेसे अपग्रेडेड वर्ड्स पण यायला पाहिजे ना. थोडस अपडेशन. हे पण हे थोडेसे ऍडव्हान्स वर्ड आहेत. इम्प्रेसिव्ह वर्ड आहेत. पॉवरफुल वर्ड्स दिसतात है ना. हे तुम्ही जर का युज केलं स्पीकिंग मध्ये तर ऑब्विसली इंग्लिश लगेच एकदम छान इम्प्रेसिव्ह वाटते. सो हे शब्द पण आपल्याला आले पाहिजे. मी ठाम आहे आणि रेझिलियंट. आता हे जर का पास्ट मध्ये केले तर कसं होईल? की मी ठाम होते. तर इंग्लिश मध्ये आता करा टाईप लवकर. पास्ट टेन्स. मी ठाम होते. येस, बरोबर आहे. हम्म. मी ठाम होते. आय वॉज रेझिलियंट. आय वॉज रेझिलियंट. बरं एकदा. मी ठाम असेल. मी ठाम असेल. मग कसं होणार इंग्लिश मध्ये वाक्य? आय विल बी रेझिलियंट. आय विल बी रेझिलियंट. मी ठाम असेल. इट इज कॉल्ड एज इंग्लिश वर्ड. आय विल बी रेझिलियंट. आय विल बी रेझिलियंट म्हणजेच काय? मी ठाम असेल. लक्षात येते? एकदम सिंपल आहे. प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्य आलं तर आम्ही जर वापरतो. पास्ट टेन्स मध्ये वाक्य आलं तर वॉज वर वापरलं जातं. फ्युचर टेन्स मध्ये वाक्य आलं तर विल बी वापरले जातं. त्यामध्ये पण टू बीचं वाक्य पाहिजे की कोणीतरी स्वतः काहीतरी असणे हा सेन्स पाहिजे. वी कॅन मेक इट. डॅन. अजून एक सेंटेन्स घेऊ आपण. त्याला पण इंग्लिश मध्ये आम्ही उत्साही आहोत. आम्ही उत्साही आहोत. करेक्ट. डू इट एव्हरीबडी. आम्ही उत्साही आहोत. मेक इट इन इंग्लिश. आम्ही उत्साही आहोत. काय म्हणायचं? वी आर
उत्साही, especially तुम्ही specifically you can use here excited. We are excited. किंवा there is one more good word you can use. We are enthusiastic. 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 Enthusiasm म्हणजे उत्साह. You are the most enthusiastic students in my class. उत्साही व्यक्तिमत्व. Enthusiastic personality. We are enthusiastic. Excited तर आहेच. ते तर आपल्याला येतच. पण थोडंसं अजून तुम्ही enthusiastic यूज केलं तर किती छान वाटेल की नाही? हा. मग we are enthusiastic. चला. आम्ही उत्साही होतो. आम्ही उत्साही होतो. चला तर वाक्य इंग्रजीमध्ये व्हेरी सिम्पल. आम्ही उत्साही होतो. Come on. आम्ही उत्साही होतो. इंग्लिशमध्ये हाऊ कॅन वी मेक आम्ही उत्साही होतो. We were enthusiastic. We were enthusiastic. आम्ही उत्साही होतो. And once again, आम्ही उत्साही असू. आम्ही उत्साही असू. तर इंग्लिशमध्ये कसं लिहायचं? We will be. We will be enthusiastic. We will be enthusiastic. आम्ही उत्साही असू. We will be enthusiastic. Clear? आलं लक्षात? समजलं का? प्लीज रीड वन्स. वाचा बरं एकदा. पहा काय काय सेंटेन्सेस, काय काय शब्द शिकलो आपण. Done? Did you read? Okay. I also have captured the photo of this. You can also check photo काढलाय. Few more sentences we are going to learn. Have a look.
ओके डन. पहा, in English there are three sentences, three main tenses, right? In English there are three main tenses. कोणते कोणते? Which are the three main tenses? Present tense, past tense, and future tense. True? Okay. Present tense, past tense, and future tense. In English, there are three main types of tenses. इंग्रजीमध्ये काळाचे मुख्य तीन प्रकार असतात. कोणते कोणते असतात? प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. विच आर द थ्री टेन्सेस? प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. आपण प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स टू बी मध्ये शिकलेलो आहे आणि टू ह्या मध्ये पण शिकलेलो आहे. टू बीची डेफिनेशन माहिती आहे तुम्हाला? टू बी प्रेझेंट, टू बी पास्ट, टू बी फ्युचर. यू नो. What says to be present tense? It says करता स्वतः काहीतरी आहे. काय डेफिनेशन आहे टू बी प्रेझेंट टेन्स? करता स्वतः काहीतरी आहे. What about past tense? करता स्वतः काहीतरी होता. करता स्वतः काहीतरी होता. अँड फ्युचर टेन्स करता स्वतः काहीतरी असेल. करता स्वतः काहीतरी असेल. ठीक आहे. देर आर थ्री डेफिनेशन्स इन फ्रंट ऑफ यू. करता स्वतः काहीतरी आहे, करता स्वतः काहीतरी होता, करता स्वतः काहीतरी असेल. इंग्लिश मध्ये कसं होणार आहे? तर असं होईल, डोअर इज समथिंग. करता स्वतः काहीतरी आहे, डोअर इज समथिंग. करता स्वतः काहीतरी होता. इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश डोअर वॉज समथिंग. आणि करता स्वतः काहीतरी असेल, इट बिकम्स इन इंग्लिश डोअर विल बी समथिंग. कसं होणार इंग्लिश मध्ये? डोअर विल बी समथिंग. करता स्वतः काहीतरी आहे, करता स्वतः काहीतरी होता, करता स्वतः काहीतरी असेल. क्लिअर? ओके डन. आता पहा एक सिंपल. ह्याच्यामध्ये जर का आपल्याला वाक्य बनवायचं असेल, जर का वाक्य टू बी प्रेझेंट टेन्सचं असेल, तर वी हॅव थ्री स्पेशल हेल्पिंग वर्ब्स. दे आर कॉल्ड एज अँड, इज, आर. व्हॉट इज दॅट? वी हॅव थ्री हेल्पिंग वर्ब्स. कोणते कोणते? And, is, and are. Past tense. We have special two helping verbs of the past tense. They are called as was, were. काय बोलतो त्यांना? Was, were. And we have, there is only special helping verb for to be future tense. It is called as will be. Okay, done? Great. Now, let's look at the sentences. We are going to make sentences now in these concepts. Simple sentence. Here I would like to write on the board. तो आत आहे. बरोबर इंग्रजीमध्ये पहा. तो आत आहे. एंडिंगला आहे येतं. प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. आम्ही जर यूज करायचं. सो तो आत आहे. इंग्लिश मध्ये वाचन कसं होतं बरं? ही इज इनसाइड. तो आत आहे. ही इज इनसाइड. बरोबर? Yes. तो आता है. He is inside. Next one. तो आत होता. तो आत होता. कसं होणार? If it is in the past, जर का हे past tense मधलं असेल तर इंग्लिश मध्ये कसं होतं? तो आत होता. He was inside. तो आत होता. He was inside. त्याच्यानंतर तो आत असेल. तो आत असेल. It becomes he will be inside. तो आत असेल. He will be inside. Getting the difference?
तुम्हाला लक्षात येते डिफरन्स? प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे आता आहे, पास्ट टेन्स म्हणजे होता, फ्युचर टेन्स म्हणजे असेल. तो आता आहे ही इज इन साइड, तो आता होता ही वॉज इन साइड, तो आता असेल ही विल बी इन साइड. क्लिअर? ओके. अजून एक सेंटेन्स घेऊ. सांगा इंग्लिश मध्ये मला म्हणायचे मी नशीबवान आहे. मी नशीबवान आहे. अजून एक, मी नशीबवान होते. And one more, मी नशीबवान असेल. मी नशीबवान असेल. राईट? प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. मी नशीबवान आहे, मी नशीबवान होते, मी नशीबवान असेल. लकी बोलतात, ऍब्सोल्युटली लकी तर आहेच, बट देर इज मोर पॉवरफुल वर्ड फॉर इट, विच इज कॉल्ड ॲज, आय विल लेट यू नो, आय एम फॉर्च्युनेट. मी नशीबवान आहे. आय एम फॉर्च्युनेट. मी नशीबवान आहे. मी नशीबवान होते. आय वॉज फॉर्च्युनेट. आय वॉज फॉर्च्युनेट. मी नशीबवान असेल. आय विल बी फॉर्च्युनेट. आय विल बी फॉर्च्युनेट. मी नशीबवान आहे. आय एम फॉर्च्युनेट. मी नशीबवान होते. आय वॉज फॉर्च्युनेट. मी नशीबवान असेल. आय विल बी फॉर्च्युनेट. डन? ओके. बेस्ट. अजून एक सेंटेन्स यू विल टेल मी असं इंग्लिश मध्ये. ते अनाथ आहेत. ते अनाथ आहेत. चला करायला आहे. ते अनाथ होते. And here ते अनाथ असतील. चला तर इंग्लिश मध्ये हाऊ विल बी डन सर? ते अनाथ आहेत. ते अनाथ होते. ते अनाथ असतील. व्हॉट इज मेंट बाय अनाथ? डू यू नो? अनाथला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? अनाथालय इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतात? अनाथ, अनाथालय. यु नो अनाथ, अनाथला इंग्लिश मध्ये म्हणतात दे आर ऑर्फन. अनाथ म्हणजेच काय असतं? ऑर्फन. आणि अनाथालय, अनाथाश्रम त्याला इंग्लिश मध्ये बोलतात ऑर्फेंज. ऑर्फेंज, ऑर्फेंज म्हणजे अनाथ आश्रम. आणि अनाथ म्हणजे ऑर्फन. दे आर ऑर्फन. ते अनाथ होते. आणि ते अनाथ असतील. दे विल बी ऑर्फन. दे विल बी ऑर्फन. किती इझी आहे. फक्त शब्द माहिती पाहिजे. यू कॅन मेक एनी सेंटेन्स. या कॉन्सेप्टवर तुम्ही कुठलाही वाक्य बनवू शकता जर तुम्हाला तो शब्द प्रॉपर इंग्लिश मध्ये माहित असेल तर. तसं नाही. लोक श्रीमंत आहेत. लोक श्रीमंत आहेत. चला वाक्य इंग्लिश मध्ये. लोक श्रीमंत आहेत. लोक श्रीमंत होते. लोक श्रीमंत होते. लोक श्रीमंत असतील. लोक श्रीमंत असतील. व्हेरी सिंपल वन. लोक श्रीमंत आहेत. पीपल आर रिच. पीपल आर रिच. लोक श्रीमंत होते. इट बिकम्स इन इंग्लिश पीपल वर रिच. आणि लोक श्रीमंत असतील. इट इज कॉल्ड इन इंग्लिश पीपल विल बी रिच. पीपल विल बी रिच.
आले लक्षात? अंडरस्टँडिंग? अशा प्रकारे दिस इज ऍक्च्युअली वी कॅन मेक सेंटेन्सेस इन इंग्लिश. समजलं? आलं लक्षात? काहीच नाही केलं. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. प्रत्येक वाक्य प्रेझेंट मध्ये घेतलं, पास्ट मध्ये घेतलं, फ्युचर टेन्स मध्ये घेतलं. सगळे टू बीचं वाक्य. टू बीचं वाक्य म्हणजेच काय? कोणीतरी स्वतः काहीतरी असणे. सो ओव्हरऑल कॉन्सेप्ट तुमचा क्लिअर होणार आहे. प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर इन टू बी. कोणी काही प्रॉब्लेम आहे? एनी प्रॉब्लेम, एनी डाऊट? व्हेरी इझी इट इज. आता आपल्याला नेक्स्ट स्टेपला व्हॉट वी ऍक्च्युअली नीड टू डू. आता आपल्याला पाहायचंय प्रत्येक वाक्याचा प्रश्न कसा करू शकतो, निगेशन कसं करू शकतो आणि निगेटिव्हचा सुद्धा प्रश्न आपण कसं करू शकतो. वी ऑल्सो हॅव टू सी दॅट. ठीक आहे. आय हॅव कॅप्चर्ड द फोटो. याचा मी छान फोटो काढलेला आहे. नाव अजून एक सेंटेन्स घेऊ. आता तुम्हाला काय करायचं पहा. आपण तो आता आहे, तो आता होता, तो आता असते, ह्याचे आपण क्वेश्चनचे फॉर्म्स बनवू. मग हे तिघांचे तुम्ही बनवा. ठीक आहे का? कसं करू शकतो आपण. सेंटेन्सेस आर नॉट द डिफिकल्ट टास्क. सेंटेन्सेस एकदम सोपे असतात. पुढे त्यांचे क्रिएशन्स. तो आता आहे ही इज इनसाइड. ठीक आहे. आता ह्याचा आपल्याला प्रश्न करायचा. वी नीड टू मेक द क्वेश्चन ऑफ दिस. कसं होतं? तो आत आहे का? तो आत आहे का? ठीक आहे. पण तो आत होता. इंग्रजीमध्ये कसं होतं? तो आत होता का? पण इथं सेंटेन्स तो आत असेल ह्याचा जर का प्रश्न करायचा असेल मी कसं करू शकतो? तो आत असेल का? तो आत असेल का? ठीक आहे. सेंटेन्स इज रेडी. तो आत आहे का? तो आत होता का? तो आत असेल का? हे जे वरती 3 नॉर्मल सेंटेन्सेस आहे त्यांच्याच आपण खाली काय करतोय? व्हॉट ऍक्च्युअली आर वी मेकिंग? वी आर मेकिंग देअर क्वेश्चन्स. आपण त्यांचे क्वेश्चन्स करतोय. तो आत आहे का? तो आत होता का? आणि तो आत असेल का? तर टू मेक देअर क्वेश्चन्स, त्यांचे प्रश्न करण्यासाठी ऑलवेज रिमेंबर, जसं इंग्लिश मध्ये एक वाक्य करायचंय तर आपल्याला त्या वाक्याची सुरुवात सब्जेक्टने करायला लागते. है ना? वी हॅव टू स्टार्ट अवर सेंटेन्स बाय सब्जेक्ट. तसंच वेन वी हॅव टू मेक द क्वेश्चन ऑफ एनी सेंटेन्स, कुठल्याही वाक्याचा जर का आपल्याला प्रश्न करायचा आहे तर टू मेक दॅट क्वेश्चन आपल्याला काय करायला लागतं? वाक्याची जी सुरुवात आहे ती हेल्पिंग वर्ब करायला लागते. वी हॅव टू स्टार्ट अवर सेंटेन्स बाय हेल्पिंग वर्ब. तर आता प्रत्येक ठिकाणी तो आता आहे ही इज इनसाइड. आता ह्याचा प्रश्न करायचा. कसं करणार? इज आधी घ्यायचं आणि ही नंतर घ्यायचं. इज आधी घ्यायचं, ही नंतर घ्यायचं. इज ही इनसाइड? तो आत आहे का? इज ही इनसाइड? तो आत आहे का? त्याच्यानंतर पुढे तो आत होता, ही वॉज इनसाइड. तो आत होता का? ह्याचं क्वेश्चन करायचं आपल्याला. तर टू मेक दिस क्वेश्चन, ह्याचा प्रश्न इंग्रजीमध्ये करण्यासाठी हे जे वॉज आहे हे वॉज आधी घ्यायचं आणि ही नंतर घ्यायचं. कसं होणार मग? वॉज आधी घ्या, ही नंतर घ्या. वॉज ही इनसाइड? तो आत गेला का? वॉज ही इनसाइड? डन. परत एकदा याचाच हा प्रश्न आहे. तो आत नसेल, ही विल बी इनसाइड. आणि याचा प्रश्न आहे की तो आत असेल का? मग काय करणार? विल आधी घ्यायचं आणि ही नंतर घ्यायचं. मग वाक्य असं होणार आहे. विल आधी, ही नंतर. विल ही बी इनसाइड? तो आत असेल का? विल ही बी इनसाइड? दिस इज अ वीकेंड. अशा प्रकारे इंग्रजीमध्ये प्रश्न बनवला जातो. तो आत आहे का? इज ही इनसाइड? तो आत होता का? वॉज ही इनसाइड? तो आत असेल का? ते विल बी सोबत नाही घ्यायचं, असं नाही म्हणायचं. विल बी ही इनसाइड? नो. काय करायचं? फक्त विल आधी घ्यायचं. जो होता असं विल ही बी इनसाइड?
तो आत असेल का? विल ही बी इनसाइड? अशा प्रकारे आपण इंग्रजीमध्ये वाक्य बनवू शकतो. येत्या लक्षात? दीज आर द क्वेश्चन्स. आपण हे करतोय प्रश्न बनवतो. ओके, नेक्स्ट आता काय करणार आहे? व्हॉट वी नीड टू डू नाउ? आता आपल्याला करायचं निगेशन. वी हॅव टू मेक द निगेटिव्ह सेंटेन्सेस. तो आत आहे का? तो आत होता का? आणि तो आत असेल का? निगेटिव्ह सेंटेन्सेस करणार आता आपण. हे तर प्रश्न झाले. वाक्याचे खूप फॉर्म्स असतात ना. आता हे एक नॉर्मल वाक्य, याच वाक्याचा आपण प्रश्न करू शकतो, याच वाक्याला नकारार्थी पण करू शकतो की नाही. चला मग आता लगेच निगेटिव्ह पण करू, ते पण आपण शिकणार. सो तो आत आहे, ही इज इनसाइड, आणि याचं निगेटिव्ह करायचं असं होतं, तो आत नाही. काय होतं? तो आत नाही. तर आहे ना, आहेच निगेटिव्ह नाही होणार. मराठी पण करता आलं पाहिजे आपल्याला इंग्लिश सोबतच. तुम्हाला इंग्लिश सहज जमतं, पण मराठी चेंजेस पण यू नीड टू थिंक अबाउट इट. मग तो आत नाही. तो आत आहे, ही इज इनसाइड. तो आत नाही, ही इज द नॉट लावायचं, ही इजंट इनसाइड. तो आत नाही, ही इजंट इनसाइड. परत एकदा, तो आत होता, ही वॉज इनसाइड. ह्याचं निगेटिव्ह प्रश्न करायचं, तर होईल असं की तो आत नव्हता. निगेटिव्ह होता आहे ना, तर होताचं निगेटिव्ह आपण काय केलं? नव्हता. तो आत होता, ही वॉज इनसाइड. तो आत नव्हता, इट बिकम्स इन इंग्लिश वॉट. ही वॉज द नॉट लावायचं, ही वॉजंट इनसाइड. तो आत नव्हता, ही वॉजंट इनसाइड. आणि परत एकदा, तो आत नसेल. तो आत असेल, ही विल बी इनसाइड. आणि असेलचं निगेटिव्ह काय होतं? नसेल. मग तो आत नसेल, आपण इंग्लिश मध्ये कसं करणार? हाऊ वी कॅन मेक? ही विल ला नॉट लावायचं, ही वोंट बी इनसाइड. हाऊ कॅन बी मेक? तो आत नसेल, येस, ही वोंट बी इनसाइड. गेटिंग इट? लक्षात येत आहे? अंडरस्टँडिंग इट प्रॉपरली. अशा प्रकारे आपण इंग्रजीमध्ये वाक्य करू शकतो. नाही, एंडिंगला नाही आलं, आता जसं आहे आलं तर तुम्हाला परफेक्टली माहिती आहे प्रेझेंट टेन्स आहे. होता आलं तर तुम्हाला लगेच लक्षात येतं, इट इज द पास्ट टेन्स. असं आलं तर यू अंडरस्टँड की इट इज द फ्युचर टेन्स. बट जर का नाही आलं, इफ इट इज निगेटिव्ह, नाही आलं तर पण तुम्हाला समजायला पाहिजे की अरे एंडिंगला नाही आलं म्हणजे हे प्रेझेंट टेन्स आहे. निगेटिव्ह सेंटेन्स आहे, पण नाही म्हणजे कोणतं टेन्स आहे? तर प्रेझेंट टेन्स आहे. नव्हता, नव्हता म्हणजे कोणतं टेन्स आहे? पास्ट टेन्स आहे. आता हे सिरियल वाईज आलं म्हणून क्लॅरिटी येते तुम्हाला की अरे पास्ट आहे, पण अचानक एंडिंगला नव्हतं आलं तर समजलं पाहिजे पास्ट टेन्स आहे. अचानक नाही आलं तर समजलं पाहिजे प्रेझेंट टेन्स आहे. नसेल आलं, असेल म्हणजे फ्युचर टेन्स आहे. असेलचं निगेटिव्ह नसेल, नसेल म्हणजे पण फ्युचर. तसं मी तुम्हाला रॅन्डम सेंटेन्सेस पण दाखवणार. मी आपण रॅन्डम सेंटेन्सेस घेऊन पण प्रॅक्टिस करणार की कोणतं पण मध्येच हे परत हे, तर ते पण आपल्याला चेक करायला लागेल की तसं केलं तर आपल्याला ते येतं का, ते पण आपण चेक करणारच आहे, नो डाऊट. पण आधी सिरियल वाईज तर छान प्रॅक्टिस झाली पाहिजे, म्हणजे बोलताना ते येतं. असं तुम्ही पाहायला गेले तर वाटेल हा किती सोपं आहे मॅम, इट इज व्हेरी इझी. पण ते जेव्हा तुम्हाला बोलायचं ना, वेन यू नीड टू स्पीक दॅट, ते जेव्हा बोलायचं तेव्हा सुधरत नाही लवकर. ते टेन्स ओळखूपर्यंत, त्याच्यातला हेल्पिंग वर्ब ओळखूपर्यंत, निगेटिव्ह आहे का, प्रश्न आहे का, ते अरेंजमेंट करूपर्यंत तर किती वेळ निघून जातो. सो इट नीड्स प्रॅक्टिस ना. तो आज नंतर ही वॉज तो आज नसेल, ही वोंट बी इनसाइड. तो आज नाही, ही सेंटेन्स. गेटिंग? चला नेक्स्ट वन. आता काय करायचं आपल्याला? तो आज नाही याचा प्रश्न करायचा. कसं? तो आज नाही का, याचा पण प्रश्न होतो की नाही? तो आत नाही का, आता पहा, तो आत नाही का, हे सेंटेन्स जर का असंच रॅन्डम आलं ना तर लवकर सुधारणारच नाही तुम्हाला टेन्स कुठलाय. काहीच नाही आहे ना त्याच्यामध्ये क्ल्यू. मग ते नाहीचा अपोजिट करायचा आहे, मग ते तुम्हाला समजेल की अरे हा प्रेझेंट टेन्स आहे, त्याचं निगेटिव्ह आहे, असं असतं. मग तो आत नव्हता त्याचा पण प्रश्न करायचा. तो आत नव्हता का, ओके, तो आत नव्हता का, तो आत नसेल का, किंवा नसेल का.
तो आत नाही का, तो आत नव्हता का, तो आत नसेल का, तो आत नाही का. मग काय पहा, तो आत नाही इजंट इनसाइड, आणि त्याचाच प्रश्न आहे. मग हेल्पिंग वर्ब आधी घेतात, सब्जेक्ट नंतर घेतात. इजंट ही इनसाइड, तो आत नाही का, इजंट ही इनसाइड, तो आत नाही का. बरं, तो आत नव्हता हे वॉजंट इनसाइड, तो आत नव्हता का, वॉजंट आधी घेतलं, वॉजंट ही इनसाइड, वॉजंट ही इनसाइड, आणि तो आत नसेल का. तर तो आत नसेल, ही वॉन्ट टू बी इनसाइड, तो आत नसेल का, वॉट आधी घेतलं, won't be inside, तो आत नसेल का. won't be inside, तो आत नसेल का. अशा प्रकारे this is how we can access English. Got it? समजलं का एव्हरीबडी? गॉट इट? डन. छान. आता तुम्हाला ना ऍज होमवर्क काय करायचंय, जे आपण सगळ्यात ह्याच्या आधी जी फ्रेम घेतली होती ना, त्याच्यामध्ये आपण वाक्य घेतलं होतं, तो आत आहे, त्याच्या खाली घेतलं होतं, काय घेतलं होतं, मी नशीबवान आहे. त्याच्या खाली काय घेतलं होतं, ते अनाथ आहेत. त्याच्या खाली काय घेतलं होतं, लोक श्रीमंत आहेत. आठवतंय? प्रत्येक वाक्य घ्यायचं आणि असं फॉर्म्स मध्ये बनवायचं. एक वाक्य घेतलं ना तुम्ही, काय म्हणते ते 2 नंबरचं, मी नशीबवान आहे, हे घेतलं ना, तर मी नशीबवान आहे 1 2 3 3 6 9 12, एक वाक्य घेतलं तर 12 सेंटेन्स सोबत. परत तुम्ही तिसरं सेंटेन्स घेणार, ते अनाथ आहेत, त्याची परत 12 होणार, 24 झाली. परत खालचं लोक श्रीमंत आहेत ते घेणार, त्याची 12 करणार, 36. टोटल 36 सेंटेन्सेस आय वॉन्ट इन युअर नोटबुक. मिळणार का? मिळणार का? येस नो. लिहायचं, ते लिहिल्याशिवाय तेवढं नाही पक्क होत. असं दिसायला नाही सोपं वाटतं. अचानक जर का सेंटेन्स आलं, सांगा बरं, ती बाहेर नसेल, ती बाहेर नसेल. टेल मी इन इंग्लिश, ती बाहेर नसेल. लवकर, ती बाहेर नसेल. ती बाहेर नसेल. हा, कसं होतं, कसं होतं, 2 मिनिटं. ती बाहेर नसेल. शी वोंट बी आउटसाइड. करेक्ट. शी वोंट बी आउटसाइड, ती बाहेर नसेल. ते बाहेर नव्हते का? ते बाहेर नव्हते का? ते बाहेर नव्हते का? ते बाहेर नव्हते का? वॉजंट नाही, ते ना, ते म्हणजे ते, आणि ते सोबत वर वापरतो आपण. मग वरंट दे आउटसाइड, इट शुड बी लाईक दॅट ना. वरंट दे आउटसाइड, तो आत नव्हता का, वॉजंट ही इनसाइड, तसं ते बाहेर नव्हते का. ते म्हणजे ते सोबत वर येतं ना, मग वरंट दे आउटसाइड. असं असतं गोष्टी, अशा अचानक यायला पाहिजे ना, असं अचानक कुठलाही सेंटेन्स आलं तर. पाणी गार नाहीये का? सांगा इंग्लिश मध्ये, पाणी गार नाहीये का. लवकर, ह्याच्यावरती अजून प्रॅक्टिस करू आपण पुढच्या क्लासमध्ये, डेफिनेटली अजून प्रॅक्टिस करू. लगेच नाही पुढच्या कॉन्सेप्ट वरती जाणार मी, ह्याच्यावर अजून छान प्रॅक्टिस झाली पाहिजे, सो बोलता येतं मग. पाणी गार नाही का? गुड, व्हेरी गुड, छान जमतंय हा. व्हेरी नाईस. ग्लॅड टू सी दॅट. नाईस टू सी युअर आन्सर्स. पाणी गार नाही का? Isn't water cold? Isn't water cold?
पाणी गार नाही का? Isn't water cold? पाणी गरम नव्हतं. पाणी गरम नव्हतं. पाणी गरम नव्हतं. पाणी गरम नव्हतं. वॉटर वॉजंट हॉट. गरम नव्हतं. नव्हतं म्हणजे नव्हत्याच्या उलट होतं. सो पाणी गरम होतं. वॉटर वॉज हॉट. पाणी गरम नव्हतं. नव्हतं म्हणजे पास्ट टेन्स. तो आज नव्हतं की वॉजंट टेन्स. तसं पाणी गरम नव्हतं. वॉटर वॉजंट हॉट. वॉटर वॉजंट हॉट. वाक्य सोपी नाही का? वाक्य सोपी नाहीत का? वाक्य सोपी नाहीत का? त्याला प्रॅक्टिस लागेल. डोंट वरी. आज तुम्ही ती प्रॅक्टिस कराल ना, वहीमध्ये 36 सेंटेन्सेस लिहिताल ना, तुम्हाला सगळं येईल. वाक्य सोपी नाहीत का? खूप सारी वाक्य आहे ना. मग वीज घ्यायचं की आर घ्यायचं की वॉच घ्यायचं की वर घ्यायचं. वाक्य सोपी नाहीत का? येस. मला मज्जा येते तुमचं वाक्य पाहून. आरंट सेंटेन्सेस इझी. वाक्य सोपी नाहीत का? सो नाहीत का म्हणजे प्रेझेंट टेन्स. आणि खूप सारे वाक्य म्हणून आरंट घेतलं. आरंट सेंटेन्सेस इझी. आरंट सेंटेन्सेस इझी. वाक्य सोपी नाही आहेत का? आरंट सेंटेन्सेस इझी. ते कठोर आहेत का? सांगा इंग्लिश मध्ये. ते कठोर आहेत का? ते कठोर आहेत का? ते कठोर आहेत का? आर दे स्ट्रिक्ट? आर दे स्ट्रिक्ट? ते कठोर नव्हते का? ते कठोर नव्हते का? म्हणजे कडक. ते कडक नव्हते का? आय सेड ते कडक नव्हते का? आय सेड ते कडक नव्हते का? तुम्ही म्हणताय आरंट दे. नो. देअर शुड बी. वरंट दे. नव्हते का? वरंट दे स्ट्रिक्ट. नाही का असं असतं तर म्हटलं असेल मी आरंट दे. ते कठोर नाहीत का? आरंट दे स्ट्रिक्ट. ते कठोर नव्हते का? वरंट दे स्ट्रिक्ट. ते कठोर नसतील का? वोंट दे बी स्ट्रिक्ट. ते जमतं. ते तुम्ही जेव्हा लिहून लिहून सराव करणार ना, ते तेव्हा जमणार. असं वर तुम्ही फक्त मला शिकवताना पाहताय ना, मग तुम्हाला ते सोपंच वाटतं. पण बनवायला गेलं की तुम्हाला ते अवघड वाटतं. तुम्ही स्वतः प्रयत्न करायला लागले तुम्हाला ते अवघड वाटतं. का? कारण की तुमची तेवढी प्रॅक्टिस नाही झाली. इथं मी लिहिते, इथं माझी प्रॅक्टिस होतीये. तुमची प्रॅक्टिस कुठे झालीये? त्यासाठी तुम्ही काय करायचं आज इन होमवर्क. ह्याच्या खाली जे 3 सेंटेन्सेस दिले होते, मी नशीबवान आहे. त्याच्या खाली ते अनाथ आहेत. ते मी नशीबवान आहे. मी नका लिहू त्याच्यामध्ये. मीच्या ऐवजी ती लिहा. ती नशीबवान आहे. कारण आयचे क्वेश्चन आपण सहज करत नाही. पण चालेल केलं तर एम प्लस नॉट आरंट होतं. तुम्ही मी लिहिलं तरी चालेल. ते पण एक तुम्हाला एक्सपिरियन्स येईल. काही प्रॉब्लेम नाही. तेच घ्या. मी नशीबवान आहे. त्याच्या खाली ते अनाथ आहेत आणि लोक श्रीमंत आहेत. हे 3 वाक्य 12 फॉर्म्स मध्ये बनवायचे. 36 सेंटेन्सेस प्रत्येकाच्या वहीमध्ये सर्वांनी बनायचं. स्वतःसाठी बनवायचं. तुम्ही मला नाही बनवलं, मला नाही पाठवलं तर मला काय फरक पडणार आहे? तुम्ही तुमच्यासाठी बनवा प्लीज. मेक फॉर युअर ओन. ह्याची प्रॅक्टिस जरुरी आहे. हे दिसायला खूप सोपं वाटतं. पण ते बोलताना लवकर पाहिलं ना तुम्ही कशा थोडे थोडे ट्रिक्स येतात. त्याच्यामुळे ते तुम्हाला बोलताना आले पाहिजे. त्यामुळे आज ह्याच्यावरती छान प्रॅक्टिस करा. मग उद्याच्या क्लासमध्ये ना मी खूप रॅन्डम सेंटेन्सेस घेईल. आता कसे विचारले तसे मी बोर्डवरती लिहिल. आपण तसे मग उद्या सॉल्व्ह करू. सो तुम्ही पण तेवढे प्रिपेअर होऊन या. म्हणजे तुम्हाला पण छान मला उत्तर करून देता येतील. ठीक आहे. डन. सो आज छान प्रॅक्टिस करा. आणि जेवढे सेंटेन्सेस वहीमध्ये लिहितात ना तेवढं बोलायचं पण मनाने. वही बंद करून टाकायची. वहीमध्ये सगळं लिहायचे वाक्य. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल तो आत आहे. वहीमध्ये लिहिले हे सगळे 12 फॉर्म्स वहीमध्ये लिहिले. बाकीचे सगळे लिहून घ्या. मग वही बंद करायची. मग मनाने बोलून पाहायचं. तो आत आहे. ही इज इन साइड. तो आत होता. ही वॉज इन साइड. तो आत असेल. ही विल बी इन साइड. तो आत आहे का? इज ही इन साइड. तो आत होता का? वॉज ही इन साइड. तो आत असेल का? विल ही बी इन साइड.
त्याच्यानंतर तो आत नाही, ही इजंट इनसाइड. तो आत नव्हता, ही वॉजंट इनसाइड. तो आत नसेल, ही वोंट बी इनसाइड. तो आत नाही का, इजंट ही इनसाइड. तो आत नव्हता का, वॉजंट ही इनसाइड. असं बनवायचं. तो आत नसेल का, वोंट बी इनसाइड. एवढं तुम्हाला बोलताना पण आलं पाहिजे. वही बंद करून बोलता पण आलं पाहिजे. सो एकदा वहीमध्ये लिहायचं आणि त्याच्यानंतर बोलून प्रॅक्टिस करायची. वही बंद करून मस्त की मिरर समोर बोला. झोपायच्या आधी तुम्ही बोलत बसा. तुम्ही किचन मध्ये काम करता करता बोला. तुम्ही तुमचं काम करता करता कधीही बोला, काही प्रॉब्लेम नाही. आपण आपल्यासोबत किती बोलतो, हे बी बोलायचं. प्रॅक्टिस होईल आणि वेगळे वेगळे वाक्य घ्या. असं काही ठरलं नाही का 3च घ्यायचे, तुम्ही 6 पण घेऊ शकता. टेन्शन नका घेऊ, त्याला पैसे नाही लागत है ना. सो यू कॅन मेक. चलो बाय बाय, टेक केअर, थँक यू सो मच. हॅपी लर्निंग टू यू ऑल. सी यू इन द नेक्स्ट क्लास. टेक केअर, हॅपी लर्निंग. थँक यू.